इथे म्हणायला गेलं तर वाशिवली संघाचं फार मोठं कौतुक कराल, कारण काल वाशिवली संघ जिथे मात्र टॉप 4 मध्ये दाखल झालाय. कालचीच स्पर्धा आपण पाहतोय जांभिवलीच्या मैदानावरती. नाईटची स्पर्धा आहे जिथे टॉप 4 मध्ये त्यांनी दखल मारलेली आहे, परंतु आता मात्र डेची स्पर्धा या ठिकाणी खेळताना दिसतील. त्याच्यानंतर त्यांचा प्रवास मला वाटतं या स्पर्धेतून सुद्धा त्याच जांभिवलीच्या मैदानाकडे रवाना होताना दिसणार आहे. एकीकडे शिरगाव संघ आपण पाहतोय तर दुसरीकडे आता वाशिवली. या दोन संघादरम्यान वीक फाईट. पंच जरा स्पीडअप करा, डोंट वेस्ट टाइम. या ठिकाणी मेन अंपायरच्या भूमिकेत आपण पाहतोय वैभव भोईर आणि लेग अंपायरच्या भूमिकेत आपण पाहतोय सागर भोईर. ही जोडी सध्या मैदानात दाखल झाली. त्याच्यानंतर मात्र सलामीची जोडी आपण पाहतोय. एकीकडे असेल तो मात्र शिरगाव संघाकडून स्ट्रायकर एंड वरती अजिंक्य आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय कुंदन. ही शिरगाव संघाची ओपनिंगची जोडी आहे. सध्या मैदानात दाखल झालेत. आकर्षक शरीरयष्टी आपण पाहतोय. दोन्ही खेळाडूंकडे तितकाच भरपूर अनुभव आहे. आणि त्याच्यानंतर वाशिवले संघ जो मात्र खऱ्या अर्थाने कालच्या नाईट स्पर्धेत टॉप 4 मध्ये दाखल झालाय. तोच गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय सौरभ. फार चांगली गोलंदाजी कालच्या स्पर्धेमध्ये त्याचे अनुभवले. आता मात्र तो या ठिकाणी चेंडू फेकणार आहे अजिंक्यसाठी. फार चांगला चेंडू आहे. थोडासा हलकासा खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी फलित इतक्या ताकदीने साकारले नाही फलंदाज अजिंक्यने. तत्पूर्वी 2 धावा मात्र कंप्लीट झाल्या. जितक्या शांततेत चेंडू फेकला तितक्या शांततेत फटका आला, तितक्या शांततेत क्षेत्ररक्षण झालं आणि तितक्याच शांततेत 2 धावा सुद्धा कंप्लीट झाल्यात. म्हणजे इथे 2 धाब्याने श्रीगणेश नक्कीच झालाय तो शिरगाव संघाचा. बदलापूरमध्ये नक्कीच ज्याचं प्राबल्य पाहायला मिळतं तो शिरगाव संघ. कारण इथे अजिंक्यला सुद्धा माहिती आहे की या स्पर्धेदरम्यान आपण आज पाहुणे संघ म्हणून नक्कीच आहोत. आणि इथे मात्र कर्जत नगरी अर्थात रायगडची नगरी. इथे फटका केलाय. कॅपचं सिलेक्शन फार चांगलं आहे. डिपेक्स्ट्रा रिजन कडे चेंडू ट्रॅव्हल जातोय. सीमारेखा बाहेर या ठिकाणी येतोय तो मात्र चौकार. हा सुंदर चेंडू या ठिकाणी मात्र पंचांकडे अपील तंत्राचा वापर फिंगर अप झाला. इथे आणखी एक झटका पाहतोय. चला बॅट्समन डिसिजन झालाय.
इथे दुसरा आद्रा पाहायला मिळतोय. आणखी एक विकेट जातीये. जसे बाबू गेले अर्थात हेमंत गेले तसे मात्र माघारी आलेत. या सामन्यामधल्या विकेट हायटिंगच्या कगारवरती समोर असेल फलंदाज नव्याने मैदानात दाखल झालाय. प्रेमसाठी हा चेंडू येथे फार चांगले एफर्ट या क्षेत्ररक्षकाकडून वापरले जात आहेत. कारण या क्षेत्ररक्षकाचा विचार करायला गेला तर एक खेळाडूकडे विचार करायला गेलं तर नक्कीच हाईट कम आणि फाईट ज्यादा पाहायला मिळते. कारण क्षेत्ररक्षणात इतकी ताकद आहे, एफर्ट इतके वापरतोय की संघासाठी योगदान देतोय वाशिवली संघाचा खेळाडू. इथे मात्र थोडासा फुलटॉस बनवण्याचा प्रयत्न पुढे आले होते केल्याचा प्रयत्न, परंतु इथे चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने मात्र धावपल्या पुढे सरसावत आहेत. जाऊन पोहोचला ते अद्याप पर्यंत पहिल्या षटकाच्या अंती 11 या आकड्यावरती 2 विकेटचं नुकसान पाहायला मिळालंय. 2 चौकार 2 धावा, एका चेंडूवरती 1 आणि 2 चेंडूंवरती विकेट आल्यात. बॅक टू बॅक इथे 11 धावा धावपलकावरती येणार यात कोणती शंका नव्हती. परंतु विचार करायला लागेल जिथे 2 आघाडीचे फलंदाज ज्यावेळी मैदानाच्या बाहेर आले त्यावेळी विचारपूर्वक फलंदाजी साकारणं गरजेचं आहे. नक्कीच शिरगाव संघाला मी पाहिलं होतं जिथे मात्र बेकरेचं मैदान फार चांगलं गाजवलं होतं या संघाने. परंतु आता मात्र 11 धावा पहिल्या षटकाच्या अंती धावपळकावरती येत आहेत जिथे 2 विकेट आल्यात. जाऊया डीजेच्या मधुर अशा संगीताकडे. जाऊया मॅच कडे. आता मात्र वाऱ्याचा वेग नक्कीच वाढलाय. इथे मात्र झटका देण्याची सुरुवात नक्की गोलंदाजाने केली होती. गोलंदाज जीवन आपण पाहतोय फार चांगली गोलंदाजी वाशिवली संघाची पाहायला गेलं तर. मागच्याच 2 हप्त्याचा जर विचार करायला गेला आषाढीचं मैदान वाशिवली संघाने गाजवलं होतं. स्पर्धा होती उमरोलीकरांची. इथे मात्र पंचांचा 5चा इशारा येतोय. आणखी एक झटका पाहायला मिळतोय. जितका लाईटली क्रिकेट शिरगाव संघाने मैदानात गोलंदाजाचं मी कौतुक करेन. परंतु या ठिकाणी स्ट्रायकर एंड वरती फलंदाज आहेत कुंदन. आणखी एक चेंडू आपण पाहतोय. पंच आमच्याकडे बोलतात आउटसाइड द लेग स्टंप. हा चेंडू वाईड. पंचांचा इशारा येतोय. आणखी एक बोनस
धावपळकावरती येताना दिसणार. धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या जाऊन पोहोचल्या 12 या आकड्यावरती. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. गोल्डन स्पॉट वरती चेंडू, कॅपचं सिलेक्शन, थर्ड मॅन रिझन, सीमारेखा बाहेर, येतोय चौकार. डीजे ते 5 वर्षांचा प्रवास होता. क्रिकेट चालूच होतं म्हणा, परंतु क्रिकेटमध्ये आता नव्याने भर पडली, जिथे प्रेक्षकांची अलोट गर्दीच पाहायला मिळते, आणि ते म्हणजे ज्याला हिरवा कंदील सुप्रीम कोर्टाकडून आला आणि या बैलांच्या शर्यतींना मात्र परमिशन मिळाले. आता फार अपाट गर्दी असते या शर्यतींसाठी. आजकाल जो तो त्या शर्यती पाहण्यासाठी किती वाजता उठेल याचा भरोसा नाहीये. सकाळी 4ला जरी उठायला सांगितलं तरी उठून मात्र मैदानावरती 6 वाजता दाखल होतात. हा प्रकार पाहायला मिळालाय. असो, परंतु या स्पर्धा आहेत आणि इथे मात्र क्रिकेटची स्पर्धा चालू आहे. दरम्यान चौकार आलाय. जीवनच्या गोलंदाजीकडे जाऊया. थोडं 3 चेंडूंचा विचार करायला गेला तर वाईडची एक धाव दिली होती, त्याच्यानंतर चौकार आला. इथे आणखी एक चेंडू वाईड होणार, यात कोणती शंका नाही आहे. गोलंदाज जीवन आता मैदानात वारंवार चुकी करताना दिसून येत आहेत. धावपळक मात्र जाऊन पोहोचलाय अद्यापपर्यंत 17 या आकड्यावरती. अनिल कुंबलेंची बर्थ डेट 17 आहे, म्हणजे नक्कीच विचार करावा लागेल. आंतरराष्ट्रीय जगात ज्याने गाजवलाय तो अनिल कुंबले. 17 तारखेला मात्र जन्माला आला. इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आणि इथे शरीराचा वेध मला वाटते घेतला होता. पंच बॅट आहे का? लेग बायची धाव येते आपण पाहतोय आणि या ठिकाणी मात्र एकेरी धावेच्या मदतीने धावपळक पुढे सरसावत आहे. 18 या अंकावरती या धावा येत आहेत. षटक फार आता जर पाहायला गेलं तर चांगलं होत आहे, कारण पहिल्या षटकात 11 आल्यात. इथे मात्र 4 चेंडू फेकलेत. आता मात्र हा सुंदर चेंडू, या ठिकाणी मात्र यष्ट्यांच्या वरून जाणारा चेंडू पंचांनी गिरला आणि इथे डॉटची संगता होतीये. या ठिकाणी कठीण परिस्थितीला सामोरा जातोय शिरगाव संघ मी म्हणेल, कारण इथे धावा घेणं अपेक्षित असताना त्या धावा वाशुली संघाकडून रोखल्या जात आहेत. आणखी एक चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या अंती धावपळक मात्र जाऊन पोहोचलाय 18 या आकड्यावरती. 3 विकेटचं अद्याप नुकसान आहे. तिसरं षटक कोणाच्या हातात येते ते पाहूया. तत्पूर्वी जाऊया डीजेच्या मधुर संगीत. का वापर आहे आणि या सोशल मीडियावरती जर तुम्ही कोणतं कार्य केला आणि ते जर प्रसिद्ध झालं नाही तर क्वचितच पाहायला मिळेल. कारण आजकाल रिमिक्सचा जमाना आला. पहा, आजकाल क्रिकेटवरती सुद्धा गाणी होताना दिसतात. क्रिकेटमध्ये एखादा खेळाडू गाजू दे त्याच्यावरती गाणी निर्माण केली जातात. कबड्डी असेल, बरंच काही घडतं आजकाल. आणि त्याच्यानंतर मात्र रिमेकच्या जमान्याने फार बदललाय काळाला. परंतु जाऊया आता मॅचकडे. या ठिकाणी सांघिक कोड्याचं तिसरं षटक येत आहे. गोलंदाजी मार्कवर निकेल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे एक धाव कंप्लीट. धोका पत्करला होता दोनही फलंदाजांनी या क्षणी. 19 धावा धावपळकावरती. 3 विकेट तर गमावल्यात शिरगाव संघाने. या ठिकाणी फार चांगले गोलंदाजी इकॉनॉमिकल पेशकश केली जाते, कारण दर्जा राखणं फार गरजेचं आहे वाशिवली संघासाठी, कारण ज्याच्यासाठी त्यांची ओळख आहे.
त्रिफलाची दांडी गोल फर्निचर डिस्ट्रॉय आणखी एक विकेट परतणार. विकेट नंबर 4 बॅक टू पवेलियन. तिसऱ्या ओव्हर मधले 2 बॉल. तिसऱ्या ओव्हर मधले 2 बॉल. 2 बॉल. जाऊया मॅच कडे. या ठिकाणी मात्र 2 चेंडू समाप्ती पथावरती आलेत गोलंदाज निखिलचे. आणि या ठिकाणी जर विचार करायला गेला अद्यापपर्यंत 4 विकेट परतल्या त्या शिरगाव संघाच्या. थोडं संकटात सापडला मित्रमंडळ शिरगाव संघ. कारण संयमी वृत्ती खरं म्हणायला गेलं तर बॅटिंग करताना राखता आली नाही आणि अतिघाई करण्याच्या नादात मात्र विकेट गमावल्यात. या ठिकाणी जाऊया मॅच कडे. कारण इथे निखिलचा षटकातील तिसरा चेंडू असेल. सामना करेल नव्याने मैदानात दाखल झालेला फलंदाज सिद्धेश. नाव फार सुंदर आहे परंतु आता सिद्धत्व दाखवावी लागेल मैदानात आणि ते जर सिद्ध केलं तर शिरगाव संघासाठी फार मोठी धावसंख्या ते उभारू शकतात. इथे फटका आला आणि इथे मात्र काय घडतंय. या ठिकाणी मात्र शरीराचा भेद घेऊन हा चेंडू आला होता परंतु या खेळाडूचं नाव आपल्यापर्यंत कळणं फार गरजेचं आहे. वाशिवली संघाचा खेळाडू आहे जयेश. फार मोठे एफर्ट मैदानात दाखवतोय. कारण इथे विचार करायला गेलं तर एक चांगली फिल्डिंग काय असते याची पेशकश पाहायला मिळते या सामन्यामध्ये त्याच्याकडून. इथे हवाई सफर आहे. उंच हवेचा झोका आणि इथे बसतोय झटका. आणखी एक विकेट जाणार. विचार करायला गेलं योगेश तर आपण पाहतोय जिथे पहिल्या 2 चेंडूंवरती या स्पर्धेमध्ये स्वप्नांचा बंगला उभारायला सुरुवात केली होती शिरगाव संघाने परंतु आता मात्र पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ढासळताना दिसतोय शिरगाव संघ. कारण विकेट आणि विकेटच पाहायला मिळत आहेत. आता जर पाहायला गेलं तर 5वी विकेट गमावले ती मात्र शिरगाव संघाने. वाशिवली संघाने काय मैदानात दमदार हजेरी लावलाय कारण इतकी ताकदीची गोलंदाजी दर्जा गोलंदाजीचा या ठिकाणी त्यांनी राखलाय. परंतु आता मात्र मैदानात नव्याने दाखल होतोय तो फलंदाज 7 ची जर्सी घातलेला खेळाडू रोशन. आणखी एक फटका आणि इथे आणखी एक विकेट. जसे गेले तसे परतलेत. मी म्हटलं की पडझड व्हायला सुरुवात झाली आहे आणि पडझड मात्र शिरगाव संघाला थांबवता येत नाहीये. अद्यापर्यंत विचार करायला गेला निखिला गोलंदाजाचे 5 चेंडू समाप्ती पथावरती आले आहेत. 2 धावा खर्च करत 3 विकेट प्राप्त केले.
गाण्याचे बोल फार चांगले आहेत. प्रत्येक खेळाडूंनी जर शिस्त राखली तर मला वाटतंय स्पर्धा फार आटोक्यात पण येईल आणि लवकरात पूर्ण सुद्धा होईल. इथे फटका आलाय, मिड विकेट वरून केल्याचा प्रयत्न, चेंडू थोडा पसवतोय क्षेत्ररक्षकाला, पंबाल पाहायला मिळाला, उचलणार फेक करणार तत्पूर्वी येत आहेत दोन धावा आणि या दोन धावेच्या मदतीने धावसंख्येला लागलेला ब्रेक मात्र उचलला जातोय. जाऊन पोहोचल्यात अद्यापर्यंत 22 या आकड्यावरती 3 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी संपलाय. अद्यापर्यंत विकेट गमावल्यात त्या मात्र 6 विकेट गमावल्यात त्या शिरगाव संघाने. महत्वाची अनाउन्समेंट करतोय कारण याच मैदानावरती रंगली जाणार आहे नाईटची स्पर्धा. आता क्रिकेट नाईटची स्पर्धा आपण पाहणार आहोत, अर्थात आमदार चषक. येत्या एप्रिल 6, 7, 8, 9 तारखेला भव्य दिव्य असं हे आयोजन आपण पाहतोय. गेल्या अनेक वर्षांपासून याच मैदानावरती ती नाईटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दिमागदार सोहळ्यात ती पार पडताना दिसते. यंदा मात्र आमदार चषकाने मात्र ती पाहिली जाणार आहे आणि या स्पर्धेचे आयोजक सर्वेत सर्व श्री संदीप आनंदा भोईर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार. अर्थात या क्रीडांगणांचं नामकरण आपण केलं होतं गेल्या 8 वर्षांपूर्वी. ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मैदान आणि खास आकर्षक पारितोषिके सुद्धा या मैदानावरती पाहायला मिळणार आहे. प्रथम पारितोषिक असेल 1,50,000, द्वितीय 75,000, तृतीय 35 आणि चतुर्थ 35 आणि या सामन्यांची प्रवेश फी असणार आहे ती मात्र 18,000 रुपये. इथे फटका आलाय. जर कोणाला प्रवेश नोंदवायचा असेल तर आमचे आयोजक या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता. हे लॉट्स जरा नक्कीच तुमच्यापर्यंत मी पोहोचवेल या स्पर्धेचे. इथे फार चांगले गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज प्रवीण पहिल्या चेंडूवरती चौकार खाऊन कमबॅक करतोय कारण कमबॅक त्याच्यासाठी गरजेचं आहे. इथे लॉर्ड्स मात्र नक्कीच सांगेल 6 आणि 7 तारखेला असेल कर्जत 1-11चे 16 संघ. त्याच्यानंतर 8 तारखेला असेल कर्जत कालापूर आणि या खेळाडूची वाहवा करावी तितकी कमी आहे कारण काय संघाचं गणित ते मला माहित नाहीये, परंतु अजूनपर्यंत या खेळाडूने अद्यापपर्यंत मला वाटतंय 3 झेल पकडलेत आणि 1 चेंडू मात्र गॅदर केला. एक फार चांगली गोष्ट आणि नेमकं त्याचं क्षेत्र पहा, त्याच क्षेत्रात त्याला वारंवार मात्र फिल्डिंग करायला सजवलं जातंय. डीजे मास्टर फार मोठा इतिहास कर्जत तालुक्याचा तुमच्या माध्यमातून या ठिकाणी दोन्ही लहरीच्या माध्यमातून पेश केला जातोय. परंतु इथे विकेट आली आहे. आणखी एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय का, कारण या ठिकाणी हा चेंडू येतोय डॉट आणि या डॉटच्या माध्यमातून सामन्यातली कलाटणी मात्र विसावली जाते. कारण ज्या पहिल्या चेंडूवरती प्रवीणच्या चौकार आला त्याच्यानंतर पुढचे 3ही चेंडू या ठिकाणी प्रवीणने डॉट घेतलेत आणि त्याच्यावरती आले 1 विकेट. म्हणजे 4 चेंडू 4 धावा धावपळकावरती आणि 1 विकेटचं नुकसान. समोर असलेला बाहुबली शक्ती ब्रँड इथे मात्र 1 धाव कंप्लीट झाली आहे. पंच रनआउट आहे. ओके, इथे विकेट परतावी लागते कारण इथे आणखी एक झटका दिला जातोय. कुठेही जाऊ नका कारण याच्यानंतर सेकंड राऊंडचे मॅच आपलीच असेल, याची आपण नोंद घ्यायची आहे.
इथे मोठा फटका येतोय शेवटच्या क्षणी, उशिरा का होईना परंतु शहाणपण नक्की आला मी म्हणेल. आणि इथे येतोय षटकार. स्ट्राईकला पंकज आहे मला वाटतं. पंकज नाही रे स्ट्राईकला. अक्षय स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकर एंड वरती पंकज. तर शिरगाव संघाकडून गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होत आहे सिद्धेश. जाऊया मॅच कडे. 24 चेंडू 23 धावसंख्येची गरज असताना पहिला चेंडू सिद्धेशच्या गोलंदाजीचा आपण पाहणार आहेत. सामना करेल तर फलंदाज या ठिकाणी अक्षय. नॉन स्ट्रायकर एंड वरती पंकज. स्पीड करा जरा पंच, कारण अजूनही सामने बाकी आहेत. हा फटका येतोय या ठिकाणी. ऑनसाइड रिझनला फटका खेळून काढलाय. अति घाई
या ठिकाणी नॉन स्ट्रायकर एंडचा खेळाडू चेंडू पाहण्यातच गुंगच झाला, तोपर्यंत स्ट्रायकरचा खेळाडू मात्र नॉन स्ट्रायकर पर्यंत पोहोचला सुद्धा. कॉल केलं त्याच्यानंतर मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला त्याने, नाहीतर इथे मात्र अडकीत्यात सापडला होते फलंदाज. दोघांपैकी एकाची विकेट जाण्याची मात्र नक्कीच चिन्ह निर्माण झाली होती. इथे एक धाव आले, श्री गणेश धाव संकेतच झालाय. सिद्धेशची गोलंदाजी सामन्यात पहिल्या चेंडूवरती रंगत स्थिती निर्माण करते. थोडस चलबिचल सुद्धा पाहायला मिळालं. हा चांगला फटका येतोय लंगॉफच्या डोक्यावरती, सी मारे का बागेर सनसनी केस निर्माण करणारा खणखणीत दणदणीत षटकार. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. आणखी एक फटका आपण पाहतोय पंकजच्या बॅट मधून येत आहे. बॅक टू बॅक दुसरा षटकार. पंकजच्या फलंदाजा सांगून देते की कालच्या नाईट स्पर्धेमध्ये आम्ही टॉप 4 मध्ये का दाखल झालं याचं प्रात्यक्षिक उदाहरण त्याच्या बॅट मधून तो देतोय. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर नक्कीच त्याने दिलंय. बॅक टू बॅक 2 षटकार नक्की आलाय आणि इथे धावसंख्या जाऊन पोहोचले 13 आकड्यावरती. आणखी एक फटका पाहतोय. 38 सर्कलचा संपूर्णपणे समाचार घेण्याचा प्रयत्न केला जातोय पंकजच्या बॅट मधून, परंतु आता मात्र या ठिकाणी अजिंक्यने फार चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि या ठिकाणी 2 धावा कंप्लीट झाल्यात. अधिकृत पाहायला गेलं तर 4 चेंडूंची पैकी धावपळकावरती आहे आणि धावपळक जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती. 2 खणखणीत षटकार आलाय. ही चौकार होता राहिला मी म्हणेल, परंतु अजिंक्यने एफर्ट मैदानात वापरलाय आणि या ठिकाणी मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकला नाहीये. संघासाठी नक्कीच त्याने 2 धावा वाचवल्यात, कारण आता 5वा चेंडू सिद्धेशा गोलंदाजाचा. सामन्यातली हवा गुल करायला सुरुवात केली होती, परंतु कमबॅक होतंय का ते पाहूया, कारण क्रिकेटमध्ये कधी कोणाचं पारडं जड होईल हे सांगता येत नाही. आता मात्र चांगला चेंडू आपण पाहतोय या ठिकाणी. नक्कीच हे खरंय, आमच्या पंचांचं निरीक्षणात फार चांगलं आहे, कारण ज्यावेळेला बॅट्समन खेळायला गेला त्याच्यानंतर हा चेंडू बॅट्समनच्या मला वाटतं दोन्ही पायांच्या मधून जाताना दिसत होता. आणखी एक फटका येतोय. या क्षणी पाहायला गेलं तर फाईन आणि स्क्वेअर मधून चेंडू ट्रॅव्हल येतोय तो चौकार आणि या 4 धावींच्या मदतीने पहिलं षटक संपला. पहिल्या षटकाच्या अंती धावपळक जाऊन पोहोचलाय 19 या आकड्यावरती. कोणत्याही विकेटचं नुकसान नसताना डीजे सामना केला. वैयक्तिक धावा संख्येचा विचार करायला गेला तर वैयक्तिक 18 धावांवरती ही फळी तो साकारतोय. 4व्या मॅच कडे संघे कोड्यातला दुसरा षटक. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज स्वतः, ज्याने मात्र ओपनिंगची बॅटिंग केली होती तो आता अजिंक्य आपल्याला पाहायला मिळतोय.
आज हवा खऱ्या अर्थाने कुठे फिरते हेच मात्र कळत नाहीये, कारण आजचा माहोल थोडा हवेच्या विरुद्ध बिघडताना सुरू होतोय, कारण इथे क्रिकेट आहे आणि हा क्रिकेट मात्र हवेच्या विरुद्ध खेळून जमत नाहीये. जाऊया मॅच कडे. अजिंक्य गोलंदाजी मार्कवर. हा फटका आलाय, इथे मात्र चेंडू जातोय आउट ऑफ दी पार्ट 6 धावांसाठी. गिरवले संघ आपण मंचाच्या दिशेने यायचंय. षटकाराच्या मदतीने 25 धावा धावफलकावर. आणखी एक फटका येतोय, ऑनसाइडला केलून काढलाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार तत्पूर्वी एक धाव कंप्लीट आणि एका धावेच्या मदतीने 26 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही विचार करायला गेला तर 7 धावा संख्येची गरज आहे. चेंडू भरपूरच आहेत परंतु 7 धावा संख्येची अत्यंत गरज. हा फटका येतोय, आगी चेंडू जाणार लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमारेखा बाहेर. खणखणीत दणदणीत पंकजच्या आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पंकजच्या बॅट मधून येतोय, परंतु इथे झेल झालाय ड्रॉप आणि इथे येतोय विजयी धाव, कारण इथे मात्र विजय संपादन केला तो वाशिवली संघाने. वाशिवली संघाचा कॅप्टन आणि त्याच समेत गिरवले संघाचा कॅप्टन. आपण टॉस साठी यायचंय. दरम्यान आपण पाहतोय आता मेन पंचांच्या भूमिकेत हँडसम चार्मिंग बॉय आपल्याला पाहायला मिळतील. ते आमचे बापू भोईर. उशिरा का होईना परंतु आज मैदानावरती त्यांनी हजेरी लावली आहे. कामानिमित्त फार व्यस्त असतात.